1 रन का इजाफा हुआ है, दूसरा रन की गुंजाइश नहीं है जब तक फील्डिंग करके थ्रो करने से पहले गुरु ने अपना सिंगल रन चुरा लिया है। कुल मिलाकर स्कोर हुआ है 2। भागते हुए बड़ा शॉट, ये बढ़िया शॉट है, ये चौका जरूर है। फाइन लेग में 4 रन के लिए घुमाकर मारा है इस गेंद को बैट्समैन किरण ने, बढ़िया शॉट। कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 6-8। मनोज बॉलिंग का जिम्मेदारी संभालते हुए भागते हुए मनोज, रिवर्स में खिलाड़ी मौजूद है मैदान में, 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 7। फिर वापस अपना बॉलिंग मार्क पर मनोज, इस बार गुरु के लिए। गुरु बड़ा शॉट खेलने के लिए कोशिश जरूर करेंगे, काबिलियत है उनके पास, ऊपर खेलने के लिए कोशिश करेंगे जरूर। मनोज गुरु के लिए भागते हुए 3-4 कदम, बड़ा शॉट खेल दिया है गुरु ने, चौका होगा 4 रन के लिए, बॉर्डर लाइन से बाहर जाता हुआ मैदान में अंपायर का इशारा। बहुत बढ़िया शॉट गुरु का बल्ले से निकलता हुआ चौका। कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 11। आप गलती से भी इसको शॉर्ट पिच गेंद डालेंगे, गुरु छोड़ने वाला खिलाड़ी नहीं है, उसके ऊपर चौका छक्का लगाने वाला खिलाड़ी है गुरु। उनके सामने आपको अच्छा बॉलिंग का प्रदर्शन करना होगा, बहुत बड़ा खतरनाक खिलाड़ी है ये। भागते हुए भागते हुए बॉलर मनोज, फिर वापस बॉलिंग का जिम्मेदारी संभालते हुए रनअप में चूके, फिर वापस भागते हुए अंपायर के बगल से। इस बार रिवर्स स्वीप किया, 1 रन मिलेगा मैदान में। कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 12। ओवर की समाप्ति, 1 ओवर में 12। अच्छा रन एवरेज है, खेलना है अच्छे तरीके से। 5 ओवर का मैच है, कम से कम आप 50-60 रन बनाएंगे तो एक अच्छा स्कोर होगा। प्रथम ओवरिನ ಮುಕ್ತಾಯದಲ್ಲಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ 12। ಬೌಲರ್ ನೇಮ್ ಪ್ಲೀಸ್। ಬೌಲರ್ ನೇಮ್ ಸಂತೋಷ್, ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ ಸಂತೋಷ್, ಗುರು ಅವರಿಗಾಗಿ ಸಂತೋಷ್ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಅನ್ನು ಸಜ್ಜುಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈಗಾಗಲೇ ಪವರ್ ಪ್ಲೇ ಮುಗಿದಿದೆ, ಸ್ಕ್ವೇರ್ ಲೆಗ್ ಬೌಂಡರಿ ಎತ್ತ, ಮಿಡ್ ವಿಕೆಟ್ ಬೌಂಡರಿ ಎತ್ತ, ಮಿಡ್ ಆನ್ ಕೂಡ ಬೌಂಡರಿ ಎತ್ತ ಹಾಗೂ ಕವರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಈಗ ಬೌಂಡರಿ ಎತ್ತ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆಟಗಾರ। ಮಿಡ್ ಆಫ್ ಕೂಡ ಬೌಂಡರಿ ಎತ್ತ। संतोष पहली गेंद नीचे रहती हुई गेंद, इस बार खेलना चाहते थे गुरु, बीट हुए तेजी से गेंद विकेट कीपर के हाथ में। संतोष नलवाड़ी ऑलराउंडर खिलाड़ी है संतोष। भागते हुए संतोष दूसरी गेंद डालने की तैयारी में, मिड ऑन भी मिड ऑफ में भी जाए खिलाड़ी को। अब जो कवर पॉइंट में खिलाड़ी था
को अंदर बुलाया है। लॉन्ग ऑफ की तरफ एक खिलाड़ी संतोष नलवाड़े भागते हुए दूसरी गेंद, इस बार बड़ा शॉट कैच होने का संभव था और आउट है। दो बड़ा शॉट खेलना चाहते थे, सीधी गेंद मनोज के हाथ में और आउट होकर फाउल लाइन पर वापस। बड़ा शॉट खेलने की कोशिश किया था गुरु ने, गेंद सीधा फील्डर के हाथ में, हवा का फायदा मिला बॉलर को और विकेट का पतन। अब जो खिलाड़ी निकला है सुदन, अब क्या करेंगे सुदन? सुदन बैटिंग का जिम्मेदारी संभालने के लिए निकल चुका है, किरण का साथ देने के लिए। संतोष नलवाड़े जाने माने खिलाड़ी है, भागते हुए बहुत अच्छी गेंद, इस बार लेग स्टंप से मिड स्टंप के ऊपर से जाती हुई गेंद, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद जरूर थी, गेंद खेलना चाहते थे, मिड विकेट में निकली विकेट कीपर के हाथ में, रन देने की गुंजाइश नहीं, फिर वापस अपना बॉलिंग मार्ग पर संतोष नलवाड़े का अच्छा बॉलिंग का प्रदर्शन। संतोष नलवाड़े भागते हुए अंपायर के बगल से, इस बार जबरदस्त क्या कट, 4 रन हो जाएगा, बहुत बढ़िया शॉट, गेंद लगी बल्ले को, गेंद चली गई 4 रन के लिए, बहुत बढ़िया शॉट। कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 16। जिधर जाना था गेंद को उधर ही पहुंचाया है बैट्समैन ने, बहुत बढ़िया शॉट, तेजी से खेला था, ड्राइव किया था ऑफ साइड में कवर पॉइंट की तरफ, 4 रन के लिए। भागते हुए अंपायर के बगल से, इस बार कैच हो सकता है और कैच हुआ है, आउट होकर जाना पड़ा किरण को। पैडल स्वीप करना चाहते थे किरण, बल्ले के ऊपर का हिस्सा लगा, गेंद थर्ड स्लिप की तरफ खिलाड़ी का हाथ में और आउट होकर वापस आना पड़ा किरण को। दूसरा विकेट का पतन हुआ है। ओपनिंग का जो बल्लेबाजी करने के लिए जो निकले थे, दोनों पेविलियन पर वापस। 16 ರನ್ನುಗಳಿಗೆ 2 ವಿಕೆಟ್ ಪತನವಾಗ್ತಾ ಇದೆ। अब बैटिंग करने के लिए निकल चुका है जनार्दन। पिछले मैच में अच्छा बैटिंग का प्रदर्शन किया था जनार्दन ने, अब भी जिम्मेदारी उनके ऊपर आया है। ये सिर्फ दूसरा ओवर है संतोष नलवाड़े। संतोष नलवाड़े भागते हुए जनार्दन के लिए बहुत अच्छा बॉलिंग का प्रदर्शन किया। संतोष नलवाड़े ने पहले ओवर में ऑफ स्टंप के बहुत बार उसको खेलना चाहते थे, गेंद बल्ले का नीचे लगती हुई बॉलर के पास, रन लेने की गुंजाइश नहीं, फिर वापस अपना बॉलिंग मार्ग पर। इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति में कुल मिलाकर स्कोर हुआ है 16 पे 2 विकेट। 2 ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯದಲ್ಲಿ 16 ರನ್ನುಗಳಿಗೆ 2 ವಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿದೆ। ಪ್ರಥಮ ಓವರ್ನಲ್ಲಿ 12, ದ್ವಿತೀಯ ಓವರ್ನಲ್ಲಿ 4, ಕೇವಲ ಸಂತೋಷ್ ನಲವಾಡೆ ಅವರು 4 ರನ್ ನೀಡಿ 2 ವಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಲು ಯಶಸ್ವಿಯಾದರು। ತಂಡಕ್ಕಾಗಿ ಅದ್ಭುತವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಸಂತೋಷ್ ನಲವಾಡೆ ಅವರು ನೀಡಿರುತ್ತಾರೆ। 3ನೇ ಓವರ್ನ ಪ್ರಥಮ ಚೆಂಡನ್ನು ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ ಬೌಲರ್ ನೇಮ್ ಸಂದೀಪ್, ಚೆಂಡನ್ನು ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ ಸಂದೀಪ್ ರಾಥೋಡ್ ಇವರು ಕೂಡ ಅದ್ಭುತ ಅನುಭವಿ ಆಟಗಾರ ತಂಡದಲ್ಲಿ। ಸಂದೀಪ್ ಸಂದೀಪ್ ರಾಥೋಡ್ ಚೆಂಡನ್ನು ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ
ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ. ತಿರುಗಿಸಿ ಹೊಡೆಯುವ ಎತ್ತದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಸಫಲರಾದರೂ ಕೂಡ ಚೆಂಡು ಶಾರ್ಟ್ ಸೈಡ್ ಲೆಗ್ನತ್ತ ಯಾವುದೇ ರನ್ ಗಳಿಕೆಯ ಅವಕಾಶವಿಲ್ಲ. ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಕೈಯಾಗಿದಂತಹ ಸುಧನ್ ಚೆಂಡು ವಿಕೆಟ್ ಕೀಪರ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಲೆಗ್ ಸ್ಲಿಪ್ಪಿನ ಕಡೆಗೆ ಯಾವುದೇ ರನ್ ಗಳಿಕೆ ಅವಕಾಶವಿಲ್ಲ. ಎರಡನೇ ಚೆಂಡನ್ನು ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ ಸಂದೀಪ್. ಓಡುತ್ತ ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ ಆಫ್ ಕಂಪನಿಯಿಂದ ಹೊರಕ್ಕೆ ಎಸೆದ ಚೆಂಡನ್ನ ಶಾರ್ಟ್ ಮಿಡ್ ವಿಕೆಟ್ ನತ್ತ ಕೇವಲ 1 ರನ್ ತಂಡಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ. ತಂಡದ 2ನೇ ರನ್ಗಾಗಿ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದ್ಭುತವಾದ ರನ್ನಿಂಗ್ ಬಿಟ್ವೀನ್ ದಿ ವಿಕೆಟ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಿಂಚಿನ ಓಟ ಅಂತ ಹೇಳ್ಬಹುದು. ಸುಧನ್ ಹಾಗೂ ಜನಾರ್ದನ್ ಅವರಿಂದ 7 ರನ್ ತಂಡಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 18. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಂದೀಪ್ ಓಡುತ್ತ ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಕಟ್ ಮಾಡುವ ಯತ್ನದಲ್ಲಿ ವಿಫಲರಾದರು. ಆಫ್ ಕಂಪನಿಯಿಂದ ಔಟ್ ಸ್ವಿಂಗ್ ಆಗಿ ಹೊರಗೆ ಹೋದ ಚೆಂಡನ್ನು ಸ್ಕ್ವೇರ್ ಕಟ್ ಮಾಡುವ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ವಿಫಲರಾಗಿ ಚೆಂಡು ನೇರವಾಗಿ ವಿಕೆಟ್ ಕೀಪರ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರನ್ ಗಳಿಕೆ ಅವಕಾಶವಿಲ್ಲ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮ ಬೌಲಿಂಗ್ ಗೆರೆಯತ್ತ ಸಂದೀಪ್. ಭರ್ಜರಿಯಾದ ಹೊಡೆತ. 4 ರನ್ನುಗಳು ಆಗುವ ಎಲ್ಲ ಸಾಧ್ಯತೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. 4 ರನ್ನುಗಳು ಎಂಬ ಸೂಚನೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 22. ತಂಡದ ಮೊತ್ತ 22. ಅದ್ಭುತವಾದ ಬೌಂಡರಿ. ಸುಧನ್ ಅವರ ಬ್ಯಾಟಿನಿಂದ ಚಿಮ್ಮಿದ ಚೆಂಡು ಸ್ಕ್ವೇರ್ ಲೆಗ್ಗಿನಲ್ಲಿ ಬೌಂಡರಿ. ಅದ್ಭುತವಾದ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ. ಉದ್ದನೇ ಆಟಗಾರ ಕೂಡ ಸಂದೀಪ್ ಅವರು ಚೆಂಡನ್ನ ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ. ಮತ್ತೊಂದು ಶಾರ್ಟ್ ಪಿಚ್ ಆಗಿ ಎಸೆದ ಚೆಂಡನ್ನ ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತ ಹೊಡೆಯಲು ಹೋದ ಸುಧನ್ ಬೀಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಚೆಂಡು ನೇರವಾಗಿ ವಿಕೆಟ್ ಕೀಪರ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರನ್ ಗಳಿಕೆಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಂದೀಪ್ ಓಡುತ್ತ ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ. ಇದು ಕೂಡ ಬೀಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯ. ಸಂದೀಪ್ ಅವರ ಅದ್ಭುತ ಓವರ್. ಒಂದು ಬೌಂಡರಿಯನ್ನ ನೀಡಿದರೂ ಕೂಡ ಅದ್ಭುತವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ ನೀಡಿದರು. ತಂಡದ ಮೊತ್ತ 22. 2 ವಿಕೆಟ್ ನಷ್ಟಕ್ಕೆ 3 ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯದಲ್ಲಿ 2 ಓವರ್ ಬಾಕಿ. 12 ಚೆಂಡುಗಳು ಬಾಕಿ. 12 ಚೆಂಡುಗಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ರನ್ ಕಲೆ ಹಾಕುತ್ತೆ ಎಂಬುದನ್ನು ಕಾದು ನೋಡಬೇಕಾದ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇದೆ ತಂಡಕ್ಕೆ. ಖಲಂದರ್ ಅದ್ಭುತ ಬೌಲರ್ ಕೂಡ ತಂಡದಲ್ಲಿ. ಹಿಂದಿನ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ ಅದ್ಭುತವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ ನೀಡಿದಂತಹ ಖಲಂದರ್ ಚೆಂಡನ್ನ ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ. ಖಲಂದರ್ ಓಡುತ್ತ ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ ಪ್ರಥಮ ಚೆಂಡನ್ನ ಜನಾರ್ದನ್ ಅವರಿಗೆ. ಅದ್ಭುತವಾದ ಆಟಗಾರ ಜನಾರ್ದನ್. ತಿರುಗಿಸಿ ಹೊಡೆಯುವ ಯತ್ನ. ಚೆಂಡು ಕೊಂಚ ಸ್ಟಂಪಿನಿಂದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರನ್ ಗಳಿಕೆ ಅವಕಾಶವಿಲ್ಲ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಖಲಂದರ್ 2ನೇ ಚೆಂಡನ್ನು ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ. ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಚೆಂಡನ್ನ ಸ್ವಿಂಗ್ ಮಾಡಬಲ್ಲಂತ ಆಟಗಾರ ಖಲಂದರ್. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಓಡುತ್ತ ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ ಖಲಂದರ್. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ಆಟವನ್ನು ಹೊಡೆಯುವ ಯತ್ನದಲ್ಲಿ ವಿಫಲರಾದರು. ಈಗ ಕೂಡ ವಿಫಲರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜನಾರ್ದನ್. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದ್ಭುತವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಖಲಂದರ್. ಓಡುತ್ತ ಬಂದು 5-6 ಹೆಜ್ಜೆ ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ ಚೆಂಡನ್ನು ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ ಖಲಂದರ್. ಈ ಬಾರಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಚ್ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಯಾವುದೇ ಆಟಗಾರ ಕೂಡ ಇಲ್ಲ. 1 ರನ್ ಅನ್ನು ಪೂರೈಸಿದ್ದಾರೆ. 2ನೇ ರನ್ಗಾಗಿ ಓಡುವ ಪ್ರಯತ್ನ. 1 ರನ್ ಕೇವಲ ತಂಡಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 23. ಪೀಸ್ ಖಲಂದರ್ ಅವರ ಅದ್ಭುತವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ. ಈ ಬಾರಿ ಸುಧನ್ ಅವರಿಗೆ ಚೆಂಡನ್ನು ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ. ಖಲಂದರ್ ಓಡುತ್ತ ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ ಚೆಂಡನ್ನು ಎಸೆಯುವ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ. 5-6 ಹೆಜ್ಜೆ ಓಡುತ್ತ ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ ಸುಧನ್ ಅವರಿಗೆ. ಉತ್ತಮವಾದ ಚೆಂಡು ಬೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಿಡ್ ವಿಕೆಟ್ ಅಂತ ಎಳೆದು ಬಾರಿಸಿ ಎತ್ತದಲ್ಲಿ ವಿಫಲರಾದರು ಸುಧನ್. ಚೆಂಡು ನೇರವಾಗಿ ವಿಕೆಟ್ ಕೀಪರ್ ಕೈಗೆ ಯಾವುದೇ ರನ್ ಗಳಿಕೆ ಅವಕಾಶವಿಲ್ಲ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ
ಕಲಂದ್ ಅವರ ಅದ್ಭುತವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ. ಭರ್ಜರಿಯಾದ ಹೊಡೆತ, 4 ರನ್ನುಗಳು, ಉತ್ತಮವಾದ ಹೊಡೆತ, ಮಿಡಾನ್ನತ್ತ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 27. ಈ ಓವರ್ನಲ್ಲಿ 5 ರನ್ ನೀಡಿದರು ಕಲಂದರ್. 27 ರನ್ಗಳಿಗೆ 2 ವಿಕೆಟ್ ಪತನ. 4ನೇ ಓವರ್ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ. ಕಲಂದರ್ ಓಡುತ್ತ ಬಂದು ಅಂಪೈರ್ನ ದಾಟಿ. ಭರ್ಜರಿಯಾದ ಹೊಡೆತ, 4 ರನ್ಗಳಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ 1 ರನ್. 2ನೇ ರನ್ಗಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ. 2 ರನ್ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪೂರೈಸಿದ್ದಾರೆ. 29. ಇದರೊಂದಿಗೆ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯ. ಕೇವಲ 1 ಓವರ್ ಬಾಕಿ. 6 ಚೆಂಡುಗಳು ಬಾಕಿ. 29 ರನ್ ಗಳಿಸಿದೆ ತಂಡ. जो बचा है 6 गेंद. 6 गेंद में आपको कम से कम 10-12 रन तो बनाना ही है, क्योंकि पहला ओवर में आपने 12 रन बनाया था. उसके बाद 3 ओवर में सिर्फ 17 रन. पहला ओवर में 12, उसके बाद 3 ओवर में सिर्फ 17 रन. क्या बॉलिंग का परफॉर्मेंस दिखाया है बॉलिंग करने का टीम ने. यही क्रिकेट में ऐसा ही होता है. सोच अलग होता है, हमारा खिलाड़ी का सोच अलग होता है मैदान में. और अच्छे तरीके से बॉलिंग का प्रदर्शन करने के बाद हिम्मत बढ़ाया अपना कप्तान का टीम में, और अब बॉलिंग का प्रदर्शन करते हुए बॉलर का नाम चंद्रकांत. बॉलिंग का जिम्मेदारी संभालते हुए चंद्रकांत, ये अच्छा बैट्समैन भी है टीम में. देखना होगा चंद्रकांत अंतिम 6 गेंद में क्या कर पाते हैं. पहली गेंद में बड़ा हिट. ये गेंद देखता है अंपायर, तो अच्छा फील्डिंग का प्रदर्शन. 2 रन चुराने में कामयाबी मिला है. अच्छा शॉट जरूर लगाया था जब तक फील्डिंग करके थ्रो करने से पहला. 2 रन को मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 31. 5 गेंद बचा है. पहली गेंद में 2 रन लेना अच्छी बात होती है. चंद्रकांत का बल्ले से निकलता हुआ 2. अगर 2-2 रन बनाएंगे तो 12 हो जाता है. भागते हुए इस बार बड़ा शॉट खेलने के लिए कोशिश. बहुत बढ़िया फील्डिंग किया खिलाड़ी ने. अगर ये गेंद को छोड़ते तो चौका हो सकता था, ऐसा हुआ नहीं. सिंगल दिया. अच्छा परफॉर्मेंस दिखाया खिलाड़ी ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 32. 2 गेंद हो चुका है. जो बचा है 4 गेंद. क्या करेंगे 4 गेंद में कितना रन बनाएंगे. अब सुदन का ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी. सुदन को बहुत बड़ी जिम्मेदारी से खेलना होगा, क्योंकि 4 गेंद में बड़ा हिट खेलना है सुदन को. ट्रेन जाने से पहला टिकट लेना होगा. अगर ट्रेन जाने के बाद टिकट लेंगे तो आपको घर पे जाना पड़ता है. घुमाने के लिए कोशिश जरूर किया था. 1 रन मिलेगा जरूर. 1 रन मिल चुका है. लेग बाय का इशारा अंपायर का. कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 33. 3 गेंद बाकी इस ओवर में. क्या बड़ा शॉट लगाएंगे जनार्दन. तारीफ करनी होगी चंद्रकांत का भी. अच्छा बॉलिंग का प्रदर्शन किया चंद्रकांत ने. अपने टीम के लिए बचाने के लिए कोशिश कर रहा है. अंतिम मौके पे कम से कम 8-10 रन देना अच्छी बात होती है. फील्डिंग का सजावट करने के बाद चंद्रकांत को क्या करेंगे चंद्रकांत. ये गेंद में बड़ा शॉट खेलने के लिए कोशिश दोबारा. 1 रन मिलेगा. दूसरा रन की गुंजाइश नहीं है. अच्छा फील्डिंग का प्रदर्शन. कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 34. कोला ड्रॉ पीके 5. भागते हुए चंद्रकांत. इस बार बीट किया है चंद्रकांत ने. बहुत बढ़िया गेंद डाली है सुदन का सामने. अंतिम गेंद कोने ऐसे था. क्या छक्का लगाएंगे चंद्रकांत की गेंद पर सुदन. क्या चंद्रकांत अच्छा बॉलिंग का प्रदर्शन कर पाएंगे. अच्छा बॉलिंग का प्रदर्शन. तारीफ करनी होगी चंद्रकांत का. 1 ही रन. कुल मिलाकर 35. जीतने के लिए 36. 36 ಗುರಿಯನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಪಂದ್ಯವನ್ನ ಗೆಲ್ಲಲು PK5 ಕೋಕೋ ಕೋಲಾ ಡ್ರಾ. PK5 ಕೋಕೋ ಕೋಲಾ ಡ್ರಾ.
36 36 ಕೃಷ್ಣಣ್ಣ. ಹೇಳು ಬರ್ಬೇಕು. ಬರ್ಲಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಚಾರ್ಟ್ ಇಮೇಲ್ ಓದೇನೆ ಇಬ್ರಾಹಿಂ. ಇಲ್ಲ 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 ಅವನೇ ಇಬ್ರಾಹಿಂ ಇಲ್ಲ ಅವನೇ ಅವನ ಕೇಳಿ ಕೊಟ್ಟು ಬರ್ತೇವೆ. ಹೇಳು ಬಂದೆ PK 5 PK 5 ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮ್ಯಾಚ್ ಬುಲ್ಸ್ ಮತ್ತೆ ಇವರು ಬುಲ್ಸ್ ಕಿಮಾನಿ ಪ್ಯಾಂಥರ್ಸ್ ಮಾದನ್ಗಿರಿ ಪ್ಯಾಂಥರ್ಸ್ ಮಾದನ್ಗಿರಿ ಹಾಗೂ ಬುಲ್ಸ್ ಕಿಮಾನಿ ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯ. ಎರಡು ತಂಡ ನಾಯಕರು ಚಿತ್ತಪಟಕ್ಕಾಗಿ ವೇದಿಕೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಪ್ಲೀಸ್. ಬುಲ್ಸ್ ಕಿಮಾನಿ ವರ್ಸಸ್ ಮಾದನ್ಗಿರಿ. ಹಿಡಿ ತಂಡಕ್ಕೆ 36 ರನ್ನಿನ ಗುರಿ. ಈ ಪಂದ್ಯದ ನಂತರ ಇನ್ನೂ 2 ಪಂದ್ಯಗಳು ಬಾಕಿ ಇವೆ. ಸಮಯದ ಅಭಾವ, ಸಮಯವನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಬಾರದು ಪ್ಲೀಸ್. ಸೊ ಎರಡೂ ತಂಡದ ನಾಯಕರು ಪ್ಲೀಸ್, ಕಿಮಾನಿ ಹಾಗೂ ಮಾದನ್ಗಿರಿ ಎರಡು ತಂಡದ ನಾಯಕರು ವೇದಿಕೆ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಚಿತ್ತಪಟಕ್ಕಾಗಿ ಬರಬೇಕು. 36 ರನ್ನಿನ ಗೋರಿ. ಓಪನಿಂಗ್ ದಾಂಡಿಗರಾಗಿ ಅರ್ಜುನ್ ಹಾಗೂ ಸಂದೀಪ್. ಪ್ಯಾಂಥರ್ಸ್ ಕಿಮಾನಿ ಹಾಗೂ ಮಾದನ್ಗಿರಿ ಎರಡು ತಂಡಗಳ ನಡುವೆ ಟಾಸ್ ನಡೀತಾ ಇದೆ. स्ट्राइक अर्जुन, काफी अच्छे मित्र भी हैं हमारे अर्जुन, पिछले बहुत सालों से पहचान है उनकी, अभी भी स्ट्राइक पर और चाहेंगे कि अर्जुन के फैंस बहुत अच्छे हैं यहाँ पर. और बॉलर नेम सुपर शॉट, यहाँ पर गेंद सीधे से मारेगा से बाहर जाती हुई, खूबसूरत शॉट, अमेजिंग. ये चौका हो सकता है और ये चौका. पिछले मैच में भी देखा था अर्जुन ने पहली ही गेंद पर लगाया था चौका. बॉलर नेम मिथुन है गेंदबाज.
ಮಾದನಗಿರಿ ಚಿತ್ತಪಟ್ಟನ್ನು ಗೆದ್ದಂತಹ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ನಾಯಕ ಮಾದನಗಿರಿ ತಂಡದ ನಾಯಕರು तम आय्के ತಿಳಿಸಬೇಕು. सुंदर तरीके से यहाँ पर खेला अर्जुन ने, एक और सिंगल वहां पर जाता हुआ, नॉट आउट का कॉल, अपील रन आउट की, 2 गेंदें यहाँ पर उछली और स्कोर इस बीच आगे बढ़ता हुआ 5 2 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 5 ರನ್ಗಳು ಎದುರಿಸಿದಂತಹ 2 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ್ ಅವರು 5 ರನ್ ಅನ್ನು ಕೂಡಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಹುದ್ದರಿ ನಷ್ಟ ಇಲ್ಲ. सुपर शॉट गेंद, यहां पर देखना होगा, थोड़ी सी रुक गई गेंद. गेंद बहुत अच्छी तरीके से फील्ड करने का प्रयास, बेहतरीन तरीके से फील्ड किया. ये तीसरा थर्ड रन क्या बात यहां पर हो सकता है, बिल्कुल ये तीसरा रन यहां पर जाता हुआ. अर्जुन ऑन स्ट्राइक. स्कोर 3 गेंदें यहां पर हुई है 8 रन. पहले 4, 1 और 3 कुल 8 रन, 8 ರನ್ಗಳು, ಯಾವುದೇ ಹುದ್ದರಿ ನಷ್ಟವಿಲ್ಲ. ಮಿಥುನ್ सुंदर तरीके से यहाँ पर खेला. वाइड का कॉल एम्पायर से आता हुआ, रंजीत है एम्पायर ಮೂರ್ತಿ. ಉಳಿದಂತ 27 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 27 ರನ್ಗಳು. ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 27 ರನ್ನಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಪಂದ್ಯವನ್ನು ಗೆಲ್ಲಲು ಹಿಣಿ ತಂಡಕ್ಕೆ. स्वीट अमेजिंग खूबसूरत, एक और यहाँ पर चौका जाता हुआ. आखिरी समय ने उसे रोक दिया है. अर्जुन यहाँ पर 2 रन के साथ अपनी टीम को आगे बढ़ाते हुए 7 ರನ್ನುಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 11. ಪ್ರಥಮ ಜಾರಿಯಲ್ಲಿ 36 ರನ್ನಿನ ಗುರಿ ಹಿಣಿ ತಂಡಕ್ಕೆ. जब तक अर्जुन है, इससे मैच को जीत नहीं सकती मुखालिफ टीम. अर्जुन को वापस करना होगा, लेकिन ऐसे अच्छे बल्लेबाज हैं अर्जुन. अब शॉट खेलने का प्रयास यहां पर, सामने खिलाड़ी बेहतरीन तरीके से वहां पर उसे फील्ड किया. आखिरी गेंद कोने एसेत. ತಂಡದ ಮೊತ್ತ 11. प्रथम और कोने से लंबा शॉट यहाँ पर देखना होगा, बड़ा लंबा गैप मिलता हुआ, गेंद सीधे सी मार्का की बिल्कुल नजदीक पहुंचती हुई. एक अच्छा शॉट, खूबसूरत, बहुत अच्छी रनिंग, यहाँ पर अच्छी दौड़ यहाँ पर लगाते हुए बेहतरीन तरीके से वहां पर फील्ड किया और 2 ही रन यहाँ पर मिलेंगे. ಪ್ರಥಮ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯದಲ್ಲಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ 13, ಯಾವುದೇ ಹುದ್ದರಿ ನಷ್ಟವಿಲ್ಲದೆ ಹಿಣಿ ತಂಡಕ್ಕೆ 36 रन गोरी. पहला ओवर और एक टीम 13 रन बनाकर शुरुआत करती है तो दोनों बल्लेबाजों के हौसले यहां पर बुलंद होंगे. ಮಾದನಗಿರಿ ತಂಡದ ನಾಯಕರು ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಅನ್ನು ಆಯ್ದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಚಿತ್ತಪಟ್ಟವನ್ನು ಗೆದ್ದಂತ ಮಾದನಗಿರಿ ತಂಡದ ನಾಯಕ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ विभागವನ್ನು ಆಯ್ದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. सो फील्डिंग का निर्णय लिया मादनगिरी टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद. 36 ರನ್ನಿನ ಗುರಿ. ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಥಮ ಓವರಿನ 6 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 13 ರನ್ ಅನ್ನು ಕೂಡಿಯಾಗಿದ್ದಂತಹ ತಂಡ ಹಿಣಿ ತಂಡ. अर्जुन जैसे सभी जानते हैं और सैंडी, ये भी एक बहुत बड़ा नाम है. रविराज ट्रॉफी में इन खिलाड़ियों को देखते हैं बड़े बड़े छक्के लगाते हुए. यहां पर भी देखना होगा, सा काम आज जरूर किया है, लेकिन अर्जुन अब तक छक्का नहीं लगाया है. और ये देखिए, ये हो क्या रहा था, और रनआउट का खतरा था. जहां पर 1 रन भी नहीं था वहां पर 2 रन. ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಂತಹ 7 ಎಸೆತ ಈಗಾಗಲೇ ತಂಡದ ಮೊತ್ತ 15. ದುಗುನಿ
धीमी रफ्तार पे। इस तरह से अगर रन बनते हैं तो 4 ओवर में ये मैच खत्म हो जाएगा। विकेट चाहिए। और बच्चे लोग ग्राउंड के अंदर है, बाउंड्री लाइन के अंदर, बच्चे लोग बाहर जाओ। शॉट, और ये देखना होगा 4 रन के लिए। 1 2 3 4 बाउंस के साथ। हे बच्चा लोग बाहर जाओ। एक खूबसूरत चौके के साथ स्कोर को आगे बढ़ाते हुए संदीप राठौड़, ये देखिए कूद कूद कर मारते हुए आज जंप लगा जैसे गेंदबाज सामने की ओर आ रहा था। सुंदर तरीके से यहां पर अर्जुन, ये नाम भी काफी है। कल देखा था आखिरी 2 गेंदों में 2 छक्के चाहिए थे, तेवाटिया बहुत बड़ा लगाया था। उसी तरह के बल्लेबाज हैं। ये वन बाउंस बाउंड्री हो सकती है। बाउंड्री। अर्जुन बिल्कुल जैसा नाम वैसा बड़ा बड़ा काम यहां पर करते थे। सामने एक गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, बस बल्ला घुमाया, गेंद सीधे से मारिका से बाहर अर्जुन के लिए। और सभी बल्लेबाजों के लिए नाम लगातार हैट्रिक बाउंड्री 1000 रुपीज यहां पर आपको जरूर दिए जाएंगे। हैट्रिक 6000 रुपीज। सर यहां पर हवा में गेंद, वहां का खिलाड़ी कैच किया, अच्छा बैलेंस। ये बच्चा लोग, ये मक्कल हर देखो प्लीज। और लाइन इन दौड़ होगी। रवि ने कैच किया, थोड़े से लड़खड़ाए, देर तक हवा में गेंद, लेकिन अर्जुन जब तक खेले तब तक मैच को बनाए रखा और आने वाले बल्लेबाजों को आसानी का रास्ता दिखाया। सो न्यू बैट्समैन राठौड़ नहीं, संतोष नलवाड़ी एक नया बल्लेबाज है अर्जुन का स्थान पूरा करने के लिए। तो आसानी से रन अभी तक अगर देखा जाए तो बहुत आसानी से रन बन रहे हैं और इजी, हर रन जो कि हर कदम फूक फूक कर रखते हुए। ये लंबा शॉट खेलने का प्रयास आते ही, लेकिन डॉट गेंद के साथ 2 ओवर की समाप्ति। 2ನೇ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯದಲ್ಲಿ ತಂಡದ 24 ಒಂದು ಹುದ್ದರಿ ನಷ್ಟಕ್ಕೆ 36 ರನ್ನಿನ ಗುರಿ ಹಿನಿ ತಂಡಕ್ಕೆ. ಮುಕ್ತಾಯದಲ್ಲಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ ಸರಾಸರಿ 12 ರಂತೆ 24, 36 ರನ್ನಿನ ಗುರಿ, 1 ಹುದ್ದರಿ ನಷ್ಟಕ್ಕೆ. चीनी बॉलर किरण, कंजूसी दिखानी पड़ेगी, डॉट 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 गेंदबाजी करनी पड़ेगी, विकेट्स लेने होंगे इस मैच को जीतने के लिए, वरना फिर आपके पास इसके सिवा कुछ बचा नहीं. हेलीकॉप्टर शॉट, 1 बाउंस. यस, एम्पायर सिग्नल, बाउंड्री. से पहली गेंद बाउंड्री. स्कोर यहां पर अगर देखा जाए तो 28-8
ರನ್ यहाँ पर चाहिए ಕೇವಲ 8 ರನ್ನಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಪಂದ್ಯವನ್ನು ಗೆಲ್ಲಲು हिनी ತಂಡಕ್ಕೆ अर्जुन और संदीप का एक अच्छा फाउंडेशन रहा शुरुआत में एक मजबूती दिखाई अच्छे रन बनाए और मैच में पकड़ बनाई यस नहीं अच्छा कैच यहां पे बिल्कुल ऑन द लाइन से थोड़ा अंदर उसे कैच किया और मैच को उसे जीत की दहलीज पर लाकर खड़ा जरूर किया है लेकिन इस वक्त एक बेहतरीन शॉट चाहिए था उसकी जरूर कोशिश की लेकिन खड़े खड़े बल्लेबाज की झोली में जाता हुआ कैच 36 टारगेट 28 चंद्रकांत अग्नाशनी लेफ्ट हैंड बॉलर लेफ्ट हैंड बैट्समैन अक्सर रविराज ट्रॉफी में महासती टीम में खेलते हुए नजर आते हैं ये खिलाड़ी बेहतरीन बल्लेबाज है खूबसूरत अंदाज इनका बॉलिंग हो या तो फिर बैटिंग हो एक और सिंगल यहां पर जाता हुआ ये ओपनिंग जोड़ी संदीप और अर्जुन दोनों एक अच्छा स्कोर खड़ा करने के बाद आउट हुए हैं वैसे सभी जानते हैं अर्जुन और संदीप ये नाम ही काफी है और ये सिंगल होना चाहिए आसानी से एक और रन पूरा किया ಒಂದು ರನ್ನಿನ ಸೇರ್ಪಡೆ ತೊಡೆದ ಮೊತ್ತ 30 ಇಲ್ಲಿ 6 ರನ್ನಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಪಂದ್ಯವನ್ನು ಗೆಲ್ಲಲು ಹಿಣಿ ತಂಡಕ್ಕೆ अच्छी कोशिश यहाँ पर होती थी एक और सिंगल ಮೂರನೇ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯದಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ 30 ಉಳಿದಂತಹ 12 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ केवल 6 रन आवश्यकते पद्य ಗೆಲ್ಲಲು हिनी ತಂಡಕ್ಕೆ 6 गेंदें सॉरी 6 रन 12 गेंदों में एक बड़ा शॉट इस मैच को वैसे तेज गति से रन जरूर बना रहे हैं लेकिन इस मैच को एक बड़ा शॉट और नजदीक पास ला सकता है अरे वन बाउंस बहुत अच्छी कोशिश है बहुत शानदार एक जिसकी बात कर रहा था एक शॉट और नजदीक ला सकता है 2 रन चाहिए केवल 7 रन ಅವಶ್ಯಕತೆ ಪಂದ್ಯವನ್ನು ಗೆಲ್ಲಲು ಉಳಿದಂತಹ 10 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ ಟಾಟ್ 9 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 7 रन ಅವಶ್ಯಕತೆ ಪಂದ್ಯವನ್ನು ಗೆಲ್ಲಲು ಹಿನಿ ತಂಡಕ್ಕೆ 9 गेंदें मात्र 2 रन चाहिए यहाँ पर बहुत सारे विकेट्स क्योंकि 2 विकेट जा चुके हैं और 8 खिलाड़ी सुरक्षित हाथ में हैं वन साइडेड मैच यहाँ पर होता हुआ एक तरफा मैच फिर से लंबा शॉट गेंद सीधे सीमा रेखा से बाहर जाती हुई चौका या छक्का चौका 4 रन
ಚಿತ್ತಪಟವನ್ನು ಗೆದ್ದಂತಹ ಮಾದನಗಿರಿ ತಂಡದ ನಾಯಕ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಅನ್ನು ಆಯ್ದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ಕೊಡಿ. ಬುಲ್ಸ್ ಕಿಮ್ಮಾನಿ ಮತ್ತೆ ಇದೆಲ್ಲ ಪ್ಯಾಂಥರ್ಸ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಇದೆ ಬುಲ್ಸ್ ಕಿಮ್ಮಾನಿ ಮತ್ತೆ ರಾಯಲ್ಸ್ ಸ್ಟ್ರೈಕರ್ಸ್ ಐತಲ್ಲ ರಾಯಲ್ಸ್ ಸ್ಟ್ರೈಕರ್ಸ್ ಅಲ್ಲೊಂದು ಎರಡು ಕೊಡಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಲ್ಲೊಂದು ಕೊಡಿ ಸ್ಕೋರ್ ಬೋರ್ಡ್ ಲಯನ್ಸ್ ಒಂದು ಕ್ವಾಲಿಫೈ ಆಯ್ತು ಮತ್ತೆ